अन्नपचन सुधरवा, तेही औषधांशिवाय. आज मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे, की ज्याने तुमचं अन्नपचन सुधारायला नक्कीच मदत होईल. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर आमचं अन्न पचन होत नाही आणि कायम आम्हाला काही ना काहीतरी औषधं घ्यावी लागतात. तर असा काही उपाय आहे का, की औषधांशिवायही आमचं पचन सुधरेल? आणि आयुर्वेदाने पण पहिले आहार, मग विहार आणि मग म्हणजे नंतर लाईफस्टाईल. विहार म्हणजे लाईफस्टाईल आणि नंतर औषध सांगितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की जर तुम्ही तुमच्या काही सवयींमध्ये बदल केल्या किंवा तुमचं जर लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, तुमची जीवनशैली जर व्यवस्थित ठेवली ना, तर तुमचे आजार रिव्हर्स व्हायला खरंच मदत होऊ शकते. आहार जर तुमचा व्यवस्थित ठेवला तर. आहार हेच तुमचं औषध व्हावं, ह्या उदात्त भावनेने खरं तर मला असं वाटतं, की आयुर्वेद ग्रंथकर्त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच भावनेतून मी कायम पेशंटला सांगत असते, की तुम्ही असं का विचारत नाही, की मी काय केलं, काय खाल्लं आणि कसं राहिलं, की मी निरोगी राहील औषधं घेण्यापेक्षाही. तर अन्नपचन ज्यांचं होत नाही किंवा पचन सुधरावं असं वाटतं, त्यांनी पहिली गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे की गरम पाणी पिणे. पण आता गरम आणि कोमट याच्यामध्ये फरक असतो. आणि अजून एक असतो फरक तो म्हणजे की पाणी उकळलेलं पाणी, उकळून गार केलेलं पाणी. त्याला पाण्याचा काढा असं म्हटलेलं आहे. मग पाण्याचा काढा म्हणजे काय, की पाणी जास्त वेळ उकळवायचं. म्हणजे 10 मिनिटं तरी जर समजा तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं असेल, तर मिनिमम 10 मिनिटं तरी उकळलं पाहिजे. तर आपण ज्याला म्हणू शकतो, की पाणी हे व्यवस्थित उकळलं आहे आणि त्याचा काढा तयार झालेला आहे. त्याला क्वथित जल असं संज्ञा आहे ग्रंथामध्ये. त्याचे जे गुणधर्म आहेत ते म्हणजे, की ते अन्नाचं पचन चांगलं करतं, वजन कमी करण्यास मदत करतं. त्याच्यामुळे बघा वजन वाढलेल्यांसाठी ही खुश खबर आहे, की उकळून गार केलेलं पाणी, की त्याच्यावर अग्नीचे संस्कार थोड्या वेळ झालेले आहेत. अशा प्रकारे ते उकळवलेलं आहे, असं पाणी. आणि दुसरं म्हणजे की कोमट पाणी आणि तिसरं म्हणजे की गरम पाणी म्हणजे चहासारखं आपण जे गरम-गरम बशीत घेऊन पिऊ शकतो असं पाणी. तर ह्या तिन्हींपैकी कुठलंही पाणी जर तुम्ही प्यायलात, तर तुम्हाला पचन होण्यास मदत होते. विशेषतः तुम्हाला खूप उकळवायला वेळ नाहीये, कारण उकळवा, गार करा, आम्हाला वेळ नाही. तर तुम्ही गरम करा पाणी. थर्मासमध्ये कॅरी करा आणि दिवसभर सिप बाय सिप प्या. तुमचं पचन व्यवस्थित होईल. दुसरा उपाय काय? तर तो म्हणजे की अन्न खातानाच नीट चावून-चावून जर खाल्लं, तर निम्म पचन तुमचं तुमच्या तोंडातच होत असतं. तुम्हाला हे माहिती का? तुमच्या लाळेमध्ये इतके सारे पाचक स्राव देवाने देऊन ठेवलेले आहेत ना, म्हणजे एन्झाइम्स देऊन ठेवलेले आहेत ना, की जे पचन करतात तुमच्या अन्नाचं, की निम्म्याच्या वर पचन तुमच्या तोंडातच होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही ते स्किप करतात आणि फटाफट गिळायला सुरुवात करतात, तेव्हा अपचन होतं. म्हणून शांत चित्ताने अन्नाचा घास जर चावून तुम्ही खाल्लात, तर तुमच्या पचन संस्थेतील पहिलं पचन तर तुम्ही पार केलेलं आहे. मग उरलेलं थोडंसं जे पचन आहे 50% ते करायला तुमची एवढी मोठी आतडी देवाने दिलेली आहे. का नाही होणार तुमचं पचन? त्यामुळे दुसरा मार्ग म्हणजे की अन्न नीट चावून खाणे. तिसरं औषध किंवा तिसरा उपाय काय? तर जेवण झाल्यानंतर जेवढं शक्य आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. किती मिनिटं बसा? 5 मिनिटापासून सुरुवात करा. 10 मिनिटापर्यंत ते वाढवत न्या. वज्रासनात बसल्यामुळे काय होतं, की तुमच्या पायांकडचा जो ब्लड सप्लाय असतो, तो तिथं रोखला जातो आणि सगळा जो ब्लड सप्लाय आहे तो तुमच्या आतड्यांकडे आणि तुमच्या स्टमककडे म्हणजे तुमच्या जठराकडे नेला जातो आणि मग तिथलं जे पचनाचं जे कार्य आहे ते अजून जास्त चांगल्या प्रकारे होतं. म्हणून वज्रासनात बसणे. आता मग आम्ही ऑफिसमध्ये असतो, आम्हाला शक्य नाही. दिवसा ऑफिसमध्ये असाल, पण रात्री तर घरी असाल की नाही, मग रात्रीच्या वेळेस करा. आणि हे वज्रासन हे असं एकमेव आसन आहे, की तुम्ही जेवणानंतर लगेच करू शकता. अगदी आता हात धुतले आणि वज्रासनात बसले, असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर मिनिमम आपल्याला 10 मिनिट फक्त वज्रासनात बसायचंय. ज्याच्याने तुमची अन्नपचनाची क्रिया अजून स्पीडअप होईल. आणि चौथा उपाय, शेवटचा उपाय म्हणजे सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यनाडी जी आपल्या उजव्या बाजूची जी नाकपुडी असते, तिला सूर्यनाडी म्हटलं योगशास्त्रामध्ये आणि जी डाव्या बाजूची नाकपुडी आहे, तिला अ, चंद्रनाडी म्हटलेली आहे. म्हणजे इडा नाडी आणि पिंगला नाडी म्हणजे सूर्यनाडी. तर ही जर तुम्ही ॲक्टिव्हेट केली, तर ही काय करत असते, उष्ण तत्वाचं वहन आपल्या शरीरामध्ये करत असते.
म्हणजेच आपल्या शरीरातली उष्णता वाढत असते. उष्णता वाढणं म्हणजेच काय? तुमच्या अन्नाला ती पचन करत असते. म्हणून जेवणानंतर वामकुक्षी घ्यायला सांगितली आहे. पण आता मी जर वामकुक्षी घ्यायला सांगितली ना, की निम्मे लोकं 2 तास पुढचे झोपून जातात. म्हणून मी असं सांगते, की तुम्ही सूर्यभेदन प्राणायाम करा. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? सोपी गोष्ट आहे एकदम. तुमच्या डाव्या नाकपुडीवर बंद करायचंय. कुठल्याही मार्गाने बंद करा. कुठल्याही बोटाने बंद करा. शक्यतो तर्जनी वापरायची असते, रिंग फिंगर. आणि जर तुम्ही अशी बंद केली आणि फक्त या उजव्या नाकपुडीने जर तुम्ही श्वास घेतला आणि उजव्याच नाकपुडीने जर सोडला, अशा प्रकारे जर तुम्ही तिला ॲक्टिव्हेट केलं, तर तुमचं पचन चांगलं होतं. बऱ्याच वेळा ती नॅचरलीच तुमची ॲक्टिव्हेट होते हां. जेव्हा तुम्ही जेवण करतात ना, तर दुपारी साधारण 12 वगैरे नंतर तुमची सूर्यनाडी ॲक्टिव्हेट झालेली असते. पण बऱ्याच लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये अपचन, अजीर्ण किंवा कुठल्याही प्रकारच्या आजारांमुळे ती ॲक्टिव्हेट होत नसेल, उष्णता आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित तयार होत नसेल, मेटाबॉलिझम आपण ज्याला म्हणतो की स्लो झालेलं असेल, तर तुमची ही सूर्यनाडी ॲक्टिव्हेट झालेली नसते. आणि जेव्हा तुम्ही चेक करता, तर कसं चेक करायचं? तर बघा आता माझं तर जेवण झालेलं आहे. मी जे आता शूटिंग करतेय तर. तर माझी ही उजवी सूर्यनाडी ही ॲक्टिव्ह आहे ऑटोमॅटिकली. पण बऱ्याच जणांमध्ये ती ॲक्टिव्ह नसते. ती जेव्हा तुम्ही असं 2 बोटं ठेवून जेव्हा श्वास घेतात, तेव्हा एकाच कुठल्यातरी बोटाला श्वास लागतो. तर ज्या बोटाला श्वास लागतो अर्थात ती नाडी चालू आहे. जसं तर माझी डावी नाडी चालू नाहीये. फक्त उजवीच नाकपुडी चालू आहे. तर हेच योग्य आहे. जेवणानंतर तुमची जर उजवी नाकपुडी ॲक्टिव्हेट होत नसेल, तर ह्याचा अर्थ तुमच्या पचन संस्था जी आहे ती वीक झालेली आहे किंवा तुमचं पचन नीट होऊ शकत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही ती फोर्सफुली ॲक्टिव्हेट करू शकता. दुसरा पर्याय असतो, की दुसऱ्या आपल्या ज्या कुक्षीमध्ये बॉल किंवा हात वगैरे ठेवला, तरी पण ही नाडी ॲक्टिव्हेट व्हायला मदत होते. म्हणजे जर तुम्हाला उजवी नाडी ॲक्टिव्हेट करायची तर तुमच्या डाव्या कुक्षीमध्ये तुम्ही हात ठेवा किंवा बॉल ठेवा आणि थोडंसं प्रेस करा. त्या कुक्षीवर ह्या ठिकाणी असे काही पॉइंट्स असतात, की ज्याने तुम्ही ही नाकपुडी बंद करू शकतात. म्हणजे डावी नाकपुडी आणि दुसऱ्या साइडची, अपोझिट साइडची जी नाडी आहे ती ओपन करू शकता. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या पचनावर खरोखर इम्पॅक्ट करतात. हे असे साधे सोपे उपाय करून बघावं आणि तरी पण फरक नसेल पडत, तर मग डॉक्टरना विचारा, आता ह्याला काही औषध आहे का? आणि घ्यायचंच असेल तर नॅचरली जे आपण असं पाचक औषधं देतो, ती शक्यतो घ्या. जशी पित्तसारक योग आहे आपलं किंवा दाढी केसर योग वगैरे. पण असो, की औषधांशिवाय सुद्धा तुम्हाला पचन क्रिया तुमची सुधारता येते. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल, सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.